पार्लरच्या महागड्या फेशियलला कंटाळा आहात ना, तुम्हाला पण कमी पैशात घरी मस्त ग्लो हवा आहे का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी, कारण जे लोक पार्लरला जाऊ शकत नाही आणि महागडा फेशियल करू शकत नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे। घरी बसल्या कमी बजेटमध्ये आपण आपल्या चेहऱ्याचं फेशियल कसं करू शकतो तेच मी अगदी तुम्हाला दाखवणार। तर हा फेशियल तुम्ही घरी केला तर तुमचा चेहरा होणार एकदम क्लीन, फ्रेश आणि फुल ग्लोईंग। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि शेवटला मी एक मस्त टिप सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशी विनंती करते आणि व्हिडिओला सुरू करते। नंबर 1, सर्वात पहिलं तर तुम्हाला एक फेस वॉश घ्यायचा आहे ज्याने तुमचा चेहरा चांगला धुवून घ्यायचा आहे। तर मी इथे हिमालयाचा फेस वॉश घेत आहे, तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो घेऊ शकता। तर याने तुमचा चेहरा धुवून घ्यायचा। तर धुवून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक नॅपकिन किंवा एखाद्या चांगल्या कपड्याने तुमचा चेहरा हलक्या हाताने पुसून घ्यायचा आहे। नंबर 2, तर मी इथे एव्हरी यूजचा वॉलनट स्क्रब वापरणार आहे। तो तुम्हाला कोणत्याही टेशनर इझिली भेटून जाईल। तर हा आपल्याला हलक्या हाताने एकदम स्क्रब करून घ्यायचा, एकदम रगडायचं वगैरे काही नाही। तर याचे 4-5 फायदे आहेत ते तुम्हाला मी सांग। नंबर 1, डेड स्किन। तर हा स्क्रब आपल्या चेहऱ्यावरती मेलेली त्वचा काढण्यास मदत करतो, त्यामुळे आपली स्किन फ्रेश दिसते। नंबर 2, स्किन स्मूथ बनते। स्क्रब केल्यामुळे आपला चेहरा गुळगुळीत, मऊ आणि सॉफ्ट होतो। नंबर 3, ग्लो येतो। जर नेहमी वापर केला तर आपल्या चेहऱ्यावर एक चांगली चमक येते। नंबर 4, ब्लॅक हेड्स कमी होतात। नाकावरचे आणि चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स हळूहळू कमी करायला मदत करतो। तर हे स्क्रबर वापरण्याचे काही चांगले फायदे होते। माझे तर स्क्रब करून झालंय आणि मी एकदम हलक्या हाताने स्क्रब केलंय। तर यानंतर तुम्ही चेहरा धुवून घेऊ शकता। फक्त स्क्रब केल्याने माझा चेहरा कसा दिसतो टवटवीत। नंबर 3, तर मी इथे एव्हरी यूजचा नॅचरल काकडी आणि ॲलोवेरा फेस पॅक वापरणार आहे, ज्याने आपली स्किन फ्रेश आणि थंड। तर याचा पहिला फायदा, स्किन थंड आणि फ्रेश ठेवतो। काकडीमुळे आपला चेहरा सतत फ्रेश राहतो। दुसरा फायदा, हे वापरल्यानंतर स्किन फ्रेश आणि ग्लोईंग दिसते। तिसरा फायदा, आपल्या चेहऱ्यावरती पिंपल कमी होण्यास मदत होते। ॲलोवेरामुळे आपल्या चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि रेडनेस कमी होण्यास मदत होते। नंबर 4, ऑइल कंट्रोल करतो। ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांच्यासाठी पण हा खूप फायद्याचा आहे। नंबर 5, स्किन हायड्रेट ठेवतो। कोरडी त्वचा मऊ आणि मॉइश्चरायझर राहते। तर 10-15 मिनिटं सुकून द्या। जळजळल्यासारखं वाटते, पण आतून स्किनच्या आतून असं थंड वाटतं। तर आता हे मस्त छानपैकी सुकलेलं आहे आणि आता परत याला धुवून घ्या मस्त हलक्या हाताने। तर धुवून झालं आहे आणि मला खरंच म्हणजे थंड आणि फ्रेश वाटतंय आणि बघू शकता भारी पण दिसतंय जरासं। तर बसून घेऊया। नंबर 4, तर मी इथे एव्हरी यूजच नॅचरल ग्लो ऑरेंज पील ऑफ मास्क वापरणार आहे। हा आपल्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो देतो। हा आपल्याला असा पातळ लावून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या सगळ्या चेहऱ्याला पुरेल। मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं। याला 10-15 मिनिटं सुकून द्यायचे, जेणेकरून आपला मास्क असा निघेल। वेळ असेल ना तर तुम्ही चांगलं 10-15 मिनिटं प्रॉपर सुकू द्या, कारण ते प्रॉपर निघेल म्हणजे। तर आपण काढायला ट्राय करू। काढले सगळं, तर बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा जास्त हा फेस चमकायला लागलाय, बघू शकता तुम्ही। क्लीन वाटते एकदम। तर मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी तुम्हाला अजून एक टिप सांगेन ज्याने तुमचा चेहरा अजून ग्लोईंग दिसेल। तर काय करायचं आहे, फ्रीजमधला बर्फ घ्यायचा आहे आणि तो आपल्या चेहऱ्यावर हे करायचा आहे, असं लावून घ्यायचा आहे। त्याने तुमचा चेहरा अजून ग्लो दिसेल। तर मीही लावून घेते। बर्फचा तुकडा घेऊन असंही लावू शकता, किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या घमिल्यामध्ये बर्फ टाकून त्यात चेहराही बुडू शकता। तुम्हाला जसं ठीक वाटेल तसं तुम्ही करू शकता।
शकता. तर मी वापरते मॉइश्चरायझर. तरी तर आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेशियल झालं आहे. पार्लरला जायची अजिबात गरज नाही. अगदी 50-60 रुपयामध्ये तुम्ही घरी तुमचा फेशियल करू शकता आणि खूप एकदम मस्त असं ग्लोईंग वाटते मला आणि फ्रेशसुद्धा वाटतंय आणि चेहरा असा टवटवीत वाटतं. एक तुम्ही बघू शकता की खरंच खूप मस्त झालं आहे म्हणजे. तर यानंतर तुम्हाला फुकटवाला फेशियल बघायचा असेल तर व्हिडिओला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल तितके लोक पार्लरला जाण्यापासून वाचवतील. हा पार्लरवाल्यांना तुम्ही पण शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.